तर सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यातील मुंब्रा-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुंब्रा-शीळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनं पाण्याखाली गेली आहेत। तर रस्त्यानं कशा प्रकारे नदीचं स्वरूप आलंय हे दाखवणारी ही दृश्य आहेत। ये गाड़ी बंद हो गई। अनेक गाड्यांच्या काचांपर्यंत अक्षरशः पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। तर ठाण्याला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। ठाण्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्याकडून। अक्षय, सध्या ठाण्यामध्ये पावसाचा नेमकी स्थिती काय आहे आणि गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या पावसाचे काय नेमके परिणाम दिसत आहेत? अमोल, गेल्या काही तासांमध्ये हा पाऊस थांबलाच नाहीये। गेल्या प्रचंड पाऊस पडलेला आहे। सकाळी 8:30 वाजल्यापासूनचा विचार केला आपण तर आतापर्यंत 64 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा ठाणे शहरात पडलेला आहे आणि ठाणे जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे सगळ्याच महानगरपालिकांमध्ये आणि ग्रामीण क्षेत्रात हा पाऊस पडतो आहे। आता मी सध्या कळवा परिसरात आहे आणि इथे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आहे, कारण की समोर एक झाड कोसळलेलं आहे असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच कळव्यातून मुंब्र्यात जायला जो रस्ता आहे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। पण सुदैव हे सांगितलं जातं की अजूनही ठाण्यामध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं नाहीये, कारण की पाऊस जरी सतत पडत असला, पावसाची संततधार सुरू असली तरी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस किंवा अगदी कमी वेळात 1 तासात 2 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो पडतो तशा वाला पाऊस हा अजूनही पडला नाहीये। पण पावसाची रिपरिप ही सतत चालू आहे आणि संपूर्ण जिल्ह्यालाच आज रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, रेड वॉर्निंग मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन हे सतर्क आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नद्या आहेत किंवा खाडी परिसर आहे त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना देखील त्या ठिकाणावरून बाजूला हटण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण पाऊस मोठा पडला आणि त्यात मोठी भरती असली की पाणी जे आहे नद्यांचं असेल खाडीचं असेल ते बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी जातं। त्यामुळेच सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पण सकाळपासून 64 मिलीमीटर पाऊस हा ठाण्यामध्ये पडलाय आणि त्याच्यामुळे 3 ते 4 ठिकाणी झाडं कोसळण्याच्या दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। सुदैवाने अजूनही यामध्ये कोणाला दुखापत झालेली नाहीये। अमोल, निश्चित धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.